मी जे गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामधल्या पुणे शहर असेल, नाशिक असेल, ठाणा असेल, मुंबई तर झालीच, म्हणजे मुंबईची तर वाट लागलीच. पण मला तुम्हाला सतत एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का? महाराष्ट्रामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये, बाकीच्या राज्यांमधले त्यांचे नेते हे तयार असतात, अलर्ट असतात. ते त्यांच्या माणसांचा पहिला विचार करतात. आमच्याकडे तो होत नाही. मी आत्ताच वरती एका अधिकाऱ्याशी बोलत होतो. त्यांनी मला काही नावं सांगितली, गावांची नावं सांगितली. ती बोलली ही गावं संपली येतात. अलिबाग आणि या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी काही गावं आहेत संपली, गेल्या जरी त्यांच्या. माणसं कुठे गेली? मी जे सतत सांगतोय, जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल, स्वतःच्या हक्काची जमीन नसेल, तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात. मला कल्पना आहे या गोष्टींची. प्रत्येकाला पैशाची गरज आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्टींची गरज आहे. प्रत्येकाचा परिवार वाढतोय, मोठा होतोय, मुलं मोठी होत आहेत, त्यांना पैशांची गरज आहे, शिक्षणासाठी पैशाची गरज आहे. मी जमीन ठेवून करू काय? मला या सगळ्या गोष्टी, मला ह्याची पूर्ण कल्पना आहे. बरं, तुमची जमीन आहे ती, तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाही आहे. पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते? नंबर एक, तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का? बरं, ज्या प्रकारचे दलाल आता आपल्याकडे जे फिरतायत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात. पुण्यात काय आणि कुठे काय, बरं बहुतांशी मराठीच असतात. त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास बसतो. तुमच्याकडनं 1 रुपयामध्ये जमीन घेतली जाते आणि तोच मधला दलाल राज्य सरकारला, केंद्र सरकारला 1000 रुपयामध्ये विकतो. ते 1000 रुपये तुमचे आहेत ना, आपल्या भूमिपुत्राचे आहेत ना. मग ते हाताला न लागता तुमच्या ते पैसे, ते पण पैसे तुम्हाला न मिळता तुम्ही जर देशोधडीला लागणार असाल, त्या जमिनी हाताखालच्या काम करायचं काय त्याचं? हा संपूर्ण हिंद प्रांत जर समजा आपण पाहिला, तर या संपूर्ण प्रांतावरती अनेकांनी राज्य केली. मोगलांनी केली, ब्रिटिशांनी केली, सगळ्यांनी केली. पण इथे राज्य केलेला माणूस हा फक्त मराठा आहे, या महाराष्ट्राचा आहे. ज्यांनी राज्य केलं त्या राज्यकर्त्या मराठ्यांचा आज तुमच्या हाताखालची जमीन जाते. बाहेरच्या येऊन जमिनी घेतात तुमची, तुम्हाला पोरकं करतायत, तुमच्या पुढच्या पिढ्यांना पोरकं करतायत. तुमच्या हाताला काही लागत नाहीये, हातात पैसे येत नाहीयेत. आणि हे फक्त रायगड जिल्ह्यापुरता नाहीये. तुम्ही जा, ठाणे जिल्ह्यात जा, पालघर जिल्ह्यात जा, रत्नागिरी जिल्ह्याचा, सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या पोखरत आहेत. तुम्हाला जमीन भुसभुशीत असली ना तरच घुशी होतात, खडकामध्ये घुशी नाही होत. ते जसे शांतपणे पोखरत आहेत, मला असं वाटतं तितक्याच शांतपणे आपण ह्या गोष्टी वाचवल्या पाहिजे. आज दुर्लक्ष कराल, कालांतराने विश्वास ठेवाल माझ्यावरती. आणि तेव्हा आठवेल तुम्हाला, एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे. तो आपल्याला सांगून गेला होता, बोलून गेला होता, पण आपण लक्ष दिलं नाही. आपण घरकाना घाट करायलो, आपल्या हातात तर सगळं निघून गेलं. जे महाराष्ट्राबद्दल जे उत्तम आहे ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी. म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि याचं गांभीर्य मला असं वाटतं की तुम्हाला आलं पाहिजे. आणि आज सगळ्यांना, म्हणून मी मगाशी जे बोलायला सुरुवात केली की सगळ्यात महत्वाचा विश्वास कोणावरती आहे, तर तुमच्यावरती आहे. पत्रकार म्हणून तुमच्यावरती आहे. तुम्ही या गोष्टी समजवल्या पाहिजेत, तुम्ही या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, तुम्ही याचं प्रबोधन केलं पाहिजे. आज ज्या गावामध्ये, ज्या तालुक्यामध्ये तुम्ही आहात, तिकडचे जे तरुण आहेत, त्या तरुणांबरोबर तुम्ही बोललं पाहिजेत. तिकडचे जमिनीचे व्यवहार करणारी जी माणसं आहेत त्यांच्यावर तुम्ही बोललं पाहिजेत. इथे जर उद्योग निर्माण होणार असतील तर ते तुमचे पाहिजेत. दुसरे येणार उद्योग थाटणार आणि तिकडे नोकऱ्या कसल्या करतायत?
एकदा शेवटचं सांगतो, तुमची हक्काची पायाखालची जमीन एकदा का गेली ना ती परत येणार नाही.